असा मुद्दा खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मागे देखील आंदोलन केलं होतं 25ला आणि आत्ताही आंदोलन करावं लागतंय. आज राज ठाकरेंसोबत काही बैठक झाली, काय नेमकं त्या बैठकीत? मुळात असं आहे की त्यांच्या जी पगारवाढ इतके वर्ष 10-15 वर्ष झाली होत नव्हती, ती पहिल्यांदा काल 5% त्यांनी पगारवाढ केलेली आहे. अजून आमचा काही संघर्ष संपलेला नाही, संघर्ष चालू आहे. पण एक सुरुवातीचा विजय आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीचा विजय महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या युनियनला मिळालेला आहे. 5% पगारवाढ झालेली आहे. त्यांना 2 लाखाचा मेडिकल इन्शुरन्स मंजूर झालेला आहे आणि ग्रॅच्युइटीचं कंटिन्युएशन झालेलं आहे. दुसरा टप्पा त्यांचा असं देखील आहे की कायमस्वरूपी नोकरीला आम्हाला घ्यावं. 1300 आता त्या बँकेचं मर्जर चालू आहे. IDBI बँक तुम्हाला माहीत असेल तर ती दुबईची फेरिक्स बँक आहे, त्याच्यामध्ये मर्ज होणार आहे. मर्जर नंतर आम्ही या विषयावर बोलू. पण आणखीन असे कामगारांचे अनेक खरं तर मुद्दे आहेत. कामगार सेना नेहमीच या सगळ्या गोष्टीवर मैदानात उतरलेली बघायला मिळते. बरोबर. IDBIचा मुद्दा आहे. आणखीनही कामगारांचे मुद्दे जे आहेत ते मुंबईत संपलेले नाहीत. तशा पद्धतीनं त्याला देखील वाटतं. निश्चितपणे आमची महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना आहे ती याच्यावर काम नेहमी सातत्याने चालू असतं. मोठ्या संख्येने कर्मचारी आलेले, राज ठाकरे यांची देखील त्यांनी भेट घेतली. काय राज ठाकरेंनी नेमकं काय सांगितलं? राज ठाकरेंनी पण त्यांना तेच सांगितलं राजसाहेबांनी की हा जो पहिला विजय आहे हा आपल्याला मिळालेला आहे. पुढे जेव्हा मर्जरचं चालू होईल प्रोसिजर त्यावेळेला आपण दुसरे विषय घेऊ. दुसरा असा मुद्दा आहे की मुंबईमध्ये आज आपण बघतोय की साकीनाका परिसरामध्ये दरड कोसळून खरं तर 6 ते 7 जणांचा मृत्यू झाला त्याची घटना पुढे आलेली आहे. ती दुर्दैवी घटना आहे. परिस्थिती जी आहे ती तशीच कायम आहे गेल्या अनेक वर्षांपासून. मला असं वाटतं ज्या पद्धतीने महानगरपालिकेने या सगळ्याची प्रिकॉशन घ्यायला पाहिजे होती की ज्या डिलॅबरेटेड आहे, जिथे दरड कोसळण्याची शक्यता आहे, अशा सगळ्या ठिकाणी तिथे इव्हॅक्युएशन करणं, त्या लोकांना हलवणं, या गोष्टी महापालिकेने केल्या पाहिजे होत्या. अजूनही डोळ्यावर पट्टी बांधून बसलेलंच आहे प्रशासन आणि आम्ही वारंवार तेच सांगतो आणि तेच गोष्टी होताना आम्ही दिसत आहेत. नाही, निश्चितपणे दुर्दैवी घटना आहे. आता काय याचा हा ब्लेम गेम खेळण्याचा वेळ नाही आहे, पण महापालिकेने अधिक सतर्क राहायला पाहिजे. महापालिका नेहमी सांगते की आम्ही नोटिसा देतो पण ते घर खाली करत नाही. मला असं वाटतं ह्याच्यावर एक जो काय कायदा आहे तो सरकारने घेतला पाहिजे, केला पाहिजे. उलट आता माझ्याकडे राहायला घर नाही, तुम्ही मला खाली करायला सांगता, मी कुठे जाणार आहे? तर ह्याची काही पर्याय व्यवस्था त्यांच्यासाठी करता येईल का, याबाबत सरकारने गांभीर्याने विचार करायला पाहिजे. संदीपजी, 15 तारखेपासून वाहतूक विभाग मराठी सक्तीची अंमलबजावणी करतच आहे, परंतु त्या निमित्तानं आता शासन निर्णय निघालेला आहे. थेट 3 वर्षांसाठी परवाना जो आहे तो रद्द केला जाणार आहे आणि त्याही उपर जर बदल नाही झाला तर कायमस्वरूपी परवाना रद्द. मला वाटतं या सगळ्यावर कालच मी सांगितलं आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. सरकार नेमके काय कारवाई करतंय का नाही करत आहे याच्यावरही आमचं बारकाईने लक्ष आहे. तरी मनसे अध्यक्षांनी आज सकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. कुठल्या विषयांवर चर्चा झाली, काही करू शकता? आज सन्माननीय राजसाहेबांनी सकाळी वर्षा निवासस्थानी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आपल्याला माहीत असेल तर 2 दिवसापूर्वी साहेबांनी रायगड दौरा केलेला. त्या दौऱ्यामध्ये ज्या पद्धतीचा रोड मुंबई गोवा हायवेवर परिस्थिती आहे, आता गणपती येत आहेत, अनेक चाकरमानी कोकणात जात असतात आपल्याला माहिती आहे, ते अशा रोडनी जाणार आहेत का? नागोठणा पुलाची झालेली दुरवस्था, या सगळ्या गोष्टी राजसाहेबांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि मुख्यमंत्र्यांनी या आठवड्यातच या संदर्भातली बैठक घेण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्यांना रस्त्याच्या संदर्भातलं, आणि ते स्वतः या बैठकीला मार्गदर्शन करून जास्तीत जास्त लोकांना, कोकणवासियांना कसा दिलासा देण्यात येईल यासाठी प्रयत्न करू म्हणून सांगितलं. नाशिकचा पण दौरा त्यांनी केलेला होता. नाशिक सगळीकडेच जे रस्त्यांची जी भीषण परिस्थिती झालेली आहे या सगळ्यावरच आज साहेबांनी मुख्यमंत्र्यांना अवगत करून दिलं. आम्ही काही फोटोग्राफ्स काढले आहेत, ते फोटोग्राफ्ससुद्धा आज मुख्यमंत्र्यांना साहेबांकडनं देण्यात आले आणि त्याच्यावर निश्चितपणे या आठवड्यात बैठक घेऊन काय करता येईल याच्या संदर्भात विचार करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.